जय भीम. मी डॉक्टर करुणा जमदाडे. माझे नगरसेवक आहे आणि नांदेड जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची महानगर अध्यक्ष आहे महिलांची. आणि माझ्या या पक्षाच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी पक्षाचे अनेक कामं केले. 20-22 वर्ष झाले मी पक्षात प्रवेश केला, तो काँग्रेस पक्षातच प्रवेश केलेला आहे. आणि आजपर्यंत चलत्या काळामध्ये आणि पडत्या काळामध्ये दोन्ही काळामध्ये मी काँग्रेस पक्षाची खूप कामं केलीत. आणि त्या कामाच्या बळावर आज नांदेड वाघाळा महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये मी प्रभाग 20 अनुसूचित जाती महिला अ या प्रवर्गातून मी उमेदवारी मागितली होती पक्षाकडे. आणि फॉर्म भरला होता, पण मी काल फॉर्म मागे घेतला. मला अपेक्षा होती अनुसूचित जाती महिला अ या प्रवर्गातून मला पक्षाने उमेदवारी द्यावी. मी माझे नगरसेवक आहे. दोन दोन वेळा पक्षाकडे मी उमेदवारी मागितली, पक्षाने मला उमेदवारी दिली. एक वेळा नगरसेवक झाले. थोड्या मतांनी महापौर पदापर्यंत SC महिला आरक्षित महापौर पद होतं मागच्या 17च्या इलेक्शनला. त्यावेळेस महापौर पदापर्यंत मला माझ्या या सर्व मतदारांनी नेऊन पोहोचवलेलं आहे. पण आज मला पक्षाने उमेदवारी नाकारलेली आहे. मी मागच्या 22 वर्षापासून पक्षामध्ये काम करत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि आस्थेने या पक्षाच्या अजेंड्यावर विश्वास ठेवून खूप काम केलेलं आहे. कधी ऊन म्हणलो नाही, पाऊस म्हणलो नाही. रस्त्यावर आंदोलनं केली, मेळावे घेतले, माणसं जमा केले, माणसं जोडले. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझं प्रायव्हेट प्रोफेशन आहे. मागच्या 40 वर्षापासून मी या प्रभागात राहते. याच प्रभागाची मी रहिवाशी आहे आणि याच प्रभागात माझा व्यवसाय आहे. व्यवसायाच्या माध्यमातून, माझ्या कामाच्या माध्यमातून आणि माझ्या वैयक्तिक स्वभावाच्या माध्यमातून मी अनेक माणसं समाजाचे जोडले, पण इतर समाजाचे सुद्धा मी माणसं जोडलेले आहेत. आणि 8-10 हजार या प्रभागात माझे समर्थक मी कमावलेले आहेत. मुद्दाम म्हणून मी कमावलेत असं शब्द वापरते मी या ठिकाणी, कारण मी काम तशा पद्धतीचं केलेलं आहे. प्रभागामध्ये कोणकोणती कामं केली आहेत आपल्या कार्यकाळात? साधारणपणे विकास कामं कोणकोणती आहेत? ठळक सांगता येऊ शकणार आहे? मी अनुसूचित जाती प्रवर्गातून आजपर्यंत लढलेली आहे. हा शाहूनगर, राहुल नगर, हाडको हा भाग अत्यंत अविकसित भाग होता. रस्त्याची कामं, ड्रेनेजची कामं, नाल्यांची कामं, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न मिटवलेला आहे. आरोग्याच्या सेवेतून माझ्या अनेकांच्या मी कामाला आलेली आहे. अभ्यागत मंडळाची मी सदस्य होते दरम्यानच्या काळात. त्या मंडळाच्या माध्यमातून सुद्धा मी अनेकांच्या दरम्यान कोविड लागला, अक्षरशः मी व्हीलचेअरवर बसून लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. छोटे छोटे बच्चू वाचवलेले आहेत, सिनियर सिटीजन वाचवलेले आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या माध्यमातून स्त्रियांची कामं केले, सिनियर सिटीजनचे कामं केले, तरुणांचे कामं केले. आणि अशा ह्या तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतात मॅडम, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतात. तुम्ही इतकं जीव लावलेला पक्षात तरी सुद्धा असं का केलं असं? रात्रंदिवस आम्ही पक्षासाठी झटलो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एका स्त्रीचं घरातून बाहेर पडणं, घरातली सगळी जबाबदारी पार पाडून, त्यातल्या त्यात मी व्यावसायिक आहे, प्रायव्हेट प्रोफेशन आहे माझं. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून जेव्हा एक स्त्री रस्त्यावर येते, पक्षासाठी एवढं झटते, झिजते, वेळ देते, आर्थिकदृष्ट्या खर्च करते, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ही पक्षाची जबाबदारी सुद्धा सक्षमपणे पार पाडते. आणि ज्यावेळेस त्या स्त्रीला संधी द्यायची वेळ येते, तेव्हा तेव्हा ती स्त्री नाकारल्या जाते. हे आज खूप वाईट वाटते मला. पक्षानं काय कारण सांगितलं? आणि आजची माझी जी घालमेल आहे, आजची माझी जी वेदना आहे, आजची माझी जी मानसिक अवस्था आहे, याचं मोजमाप, याची काउंटेबिलिटी पक्षाकडे नाहीये हे मला सिद्ध झालं. पक्षाकडे म्हणण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींनी असं का केलं? माझ्यासोबत एवढं काम करत असताना, एवढं पक्षाला रिझल्ट देऊन 100% मला असं वाटतं की मी पक्षाला रिझल्ट दिलेले आहेत. पक्ष जेव्हा रसातळाला गेला होता 2 वर्षामध्ये, त्यावेळेला
पक्षाचा अजेंडा, पक्षाचा झेंडा आम्ही खाली पडू दिला नाही. नेमकं कारण काय सांगितलं आणि तुम्हाला? आणि या प्रभागामध्ये बूथवर पर्यंत एक मी स्त्री असून काम केलेलं आहे, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून. पक्षाचे आंदोलन असतील, बूथवर्क असेल, नेटवर्क असेल, इलेक्शनची एवढी धामधूम असेल, या सगळ्या काळामध्ये हे महानगरपालिकेचे इलेक्शन आणि मधल्या काळातले खासदारकीचे इलेक्शन असतील, आमदारकीचे इलेक्शन असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन असतील, त्या सगळ्यामध्ये आम्ही रिझल्ट दिलेले आहेत पक्षाला. आणि एवढे कामं करून सुद्धा आज पक्षाने मला उमेदवारी नाही दिली. त्यामुळे माझे हे अश्रू येणं साहजिक आहे. आणि पक्षाने मला माझ्या ह्याच्यावरती उमेदवारी अनुसूचित जाती अ मधून मागितली होती मी. पक्षाने मला सांगितलं की तुम्ही दुसऱ्या जागेवर लढा. मी पक्षाला म्हणाले की माझी ही हक्काची जागा आहे. माझी हक्काची जागा सोडून मी दुसऱ्या जागेवर जायला माझी इच्छा नाहीये. आणि मी माझ्या या विचारावर ठाम राहिले. आणि आज मी माझा फॉर्म उचललेला आहे. कारण मी ज्या पद्धतीनं आजपर्यंत स्वतःला इथपर्यंत पोहोचवलेला आहे पक्षाच्या माध्यमातून, माझी जी आज प्रतिमा आहे, अपक्ष लढण्याची माझी मानसिकता तयार झाली नाही. मी एक महानगर अध्यक्ष आहे. पक्षाच्या जबाबदार पदावर मी राहिलेली आहे. आणि पक्षाची ही पदाची जबाबदारी मी सक्षमपणे सांभाळलेली आहे. या पडत्या काळात सुद्धा खूप मेहनतीनं मी काम केलेलं आहे पक्षासाठी. आणि मी माझ्या भूमिकेवर तटस्थ राहिले. आणि या पक्षाच्या सक्षमपणे निभावलेल्या या पदावरून मी माझे नगरसेवक राहिले, महानगर अध्यक्ष राहिले. आणि आज मला अपक्ष येणं माझ्यासाठी योग्य नाही वाटलं. पक्षाने युतीमध्ये ही जागा सोडली असेल, पक्षाला काही जबाबदार म्हणजे कारण अडीअडचणी. पण पक्षाची जेव्हा नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये वंचित सोबत युती झाली होती, त्यावेळेस तुम्हीच होतात सगळे पत्रकार. सम समान सन्मान, सम समान सन्मान अशी युती ठरली होती. असा फॉर्म्युला त्यांचा ठरला होता. पण आज अनेक ठिकाणी पक्षाच्या निरंक जागा आहेत. अनेक ठिकाणी 3-3, 4-4 उमेदवार दिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे 7 नंबर प्रभाग पूर्ण सोडून दिलेला आहे. 3 नंबर प्रभाग सुद्धा पूर्ण वंचितला सोडलेला आहे. 19 मध्ये 3 जागा वंचितला सोडलेल्या आहेत. आणि आजच्या घडीला प्रभाग 20 हा नांदेड वाघाळा महापालिकेचा सगळ्यात मोठा प्रभाग, 5 नगरसेवकाचा प्रभाग, नांदेडमध्ये शहरातला सगळ्यात फोकस प्रभाग. आणि इथे 5 नगरसेवक असताना आजपर्यंत जे घडलं नाही ते आज वोटिंग मशीनवर पंजा ही निशाणीच नाहीये. याचं वाईट वाटते की आम्ही इतकी मेहनत घेऊन आम्ही इतकं पक्षासाठी झिजलो आणि आज वोटिंग मशीनवर पंजा नाहीये. जे समर्थक आहेत, जे मतदार आहेत काँग्रेस पक्षाचे ग्राउंडवरचे, ते आज येऊन मला विचारत आहेत की मॅडम आम्ही कुणाचा प्रचार करावा. मी निरुत्तर आहे. ते मला येऊन विचारत आहेत की मॅडम आता वोटिंग मशीनवर पंजाच नाहीये, आम्ही काँग्रेसचे आहोत, कुणाला मतदान करायचं. मी निरुत्तर आहे. मॅडम, सध्याला उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक पक्षामध्ये जे उमेदवार आहेत, काही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत आहेत, काही जीवाचं बरं वाईट करून गेले. त्या परिस्थितीमध्ये काय मनात नेमकी घालणं काय आहे? त्या मी म्हणते ना, आज ह्या अशा नाकारलेल्या, आज तुम्ही बघताय सगळ्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर तुम्ही पण सगळ्यांनी पाहिलं असेल, महिलांचा किती मोठा आक्रोश आहे. 50% 50% ही महिलांची संख्या आहे. आणि आज महिलांचाच आक्रोश आहे. तुम्ही बघत असाल सोशल मीडियावर. आणि आजच मला आत्ताच कळलं की काँग्रेस पक्षाचे एक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मुलीने सुद्धा काहीतरी म्हणजे असा एक पाऊल उचललंय टोकाचं की माझ्या घरामध्ये उमेदवारी यायला पाहिजे होती पण आली नाही. म्हणजे अत्यंत काय म्हणता येईल त्याला, शब्द नाही आहेत या घटनेला, की अशा पद्धतीनं पक्षश्रेष्ठींनी का असा म्हणजे निष्काळजीपणा केला. आणि नियोजनबद्ध जे कार्य व्हायला पाहिजे होते. इलेक्शन हा प्रॅक्टिकल विषय आहे. इलेक्शन हा प्रॅक्टिकल विषय आहे, पण जो गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता तो गांभीर्याने घेतला गेला नाही. आणि आज पक्षाची ही अवस्था आहे. त्याच्यामुळे पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून, एक जबाबदार पक्षाची एक कार्यकर्ता आणि महिलांचे अध्यक्ष म्हणून महिलांची ही अवस्था बघताना अत्यंत वाईट वाटत आहे. आणि अवस्था जरी वाईट असली, आता
तुम्हाला तिकीट नाकारलंय पण आणि तुम्ही म्हणताय की आता काँग्रेसमध्ये राहून मी खूप काही केलंय. आता याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार? आता आज तरी मी माझी मानसिक अवस्था खूप कठीण होती. या कठीण मानसिक अवस्थेतून मी एक वैद्यकीय क्षेत्रात आहे. मी स्वतः डॉक्टर आहे. स्वतःला सावरलंय. पण आज जी मी अवस्था बघते आहे माझ्या अवतीभोवती, खूप बिकट अवस्था आहे. माझी आता 1-2 दिवसानंतर मी भूमिका स्पष्ट करेल. आज तरी मी न्यूट्रल आहे. आज तरी माझ्या माइंडमध्ये मी प्लेन आहे. एकूणच त्या पक्षानं ही जी भूमिका घेतली शहरामध्ये या निवडणुकामध्ये, या संदर्भात वरिष्ठांना म्हणजे काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, त्यांना तुम्ही काही माहिती दिली का? किंवा तक्रार काही केली का? वारंवार आम्ही संपर्कात होतोच. नाही, जिल्हा लेव्हल नाही, वर राज्य स्तरावर होत आहे. राज्य स्तरावर माणिकराव ठाकरे त्या दिवशी पक्षश्रेष्ठी म्हणून या ठिकाणी आले होते. पण त्यांची आमची भेट नाही झाली. माहिती नाही ते कुठं बसले, कुठं निर्णय झाले. आम्ही इच्छुक उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार तर रांगेमध्ये अनेक जण असतात. पण मी एक महानगर अध्यक्ष होते. मला अपेक्षित होतं की माणिकराव ठाकरे साहेबांची भेट घ्यावी आणि पक्षश्रेष्ठींनी आमच्या इथल्या नांदेडच्या पक्षश्रेष्ठींनी आमची भेट करून द्यावी. पण ते सुद्धा या ठिकाणी घडलेलं नाहीये. कदाचित त्यांची भेट झाली असती, तर चित्र वेगळं असतं असं मला वाटतंय. एक शेवटचा प्रश्न आहे. आता या प्रभागामध्ये म्हणजे ही जी जागा आहे ही वंचित बहुजन आघाडीला सुटलेली आहे. तर तुम्ही तर या प्रभागामध्ये आधीपासूनच आहेत. आता निवडणुकीच्या काळात तुम्ही वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करणार आहात किंवा काय? कसे? आता आज तरी मी न्यूट्रल आहे. आज आज तरी मी न्यूट्रल आहे. मी आणखी कुठे जाण्याची भूमिका माझी नाहीये. मी आज वंचित बहुजन आघाडीसोबत युती पक्षाने केली आणि माझी जागा सुटली. तर मी पक्षात जोपर्यंत आहे तोपर्यंत मी विचार करू शकते. जर समजा कदाचित माझी भूमिका उद्या बदलली, सांगता येत नाही.